want justice. मागण्या आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या. मागण्या आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या. जिंदाबाद वेटरनरी युनियन जिंदाबाद. वी वॉन्ट Justice. वी वॉन्ट Justice. प्रायव्हेट कॉलेजचे बांधले तोरण पैसे खायचे एकच धोरण. प्रायव्हेट कॉलेजचे बांधले तोरण पैसे खायचे एकच धोरण. कोण म्हणते देत नाही अरे तरी होणार नाही. We want Justice. वेटरनरी युनियन जिंदाबाद वेटरनरी युनियन जिंदाबाद वेटरनरी युनियन जिंदाबाद. प्रायव्हेट कॉलेजचे बांधले तोरण पैसे खायचे एकच धोरण. प्रायव्हेट कॉलेजचे बांधले तोरण पैसे खायचे एकच धोरण. We want Justice. We want Justice. वेटरनरी युनियन जिंदाबाद वेटरनरी युनियन जिंदाबाद. शासनाने चुकीच्या माहितीच्या आधारे जो मापसू अमेंडमेंट ॲक्ट 2023ला आणला होता त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की 5,000 पशुमागे एक पशुवैद्यक पाहिजे आणि जसं कॅल्क्युलेशन केलं तर आपल्या महाराष्ट्रातील पशुधनाची संख्या आहे 3,30,00,000 आणि याचं कॅल्क्युलेशन केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला लागतात पशुवैद्यक 6,600 आणि मग परंतु आपल्यात MSVCच्या रजिस्ट्रेशननुसार आपल्याकडे 11,100 पशुवैद्यक अवेलेबल आहेत. जवळजवळ डबलच्या संख्येनं पशुवैद्यक अवेलेबल आहेत. तर मग तुम्ही खाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालय कशासाठी काढत आहात. आणि दुसरा मुद्दा म्हणजे शासनाने तुर्तता 3 पशुवैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी दिलेली आहे शासकीय. तर ती अगोदर चालू करा आणि तिथून पशुवैद्यक तुम्ही तिथून पशुवैद्यक बाहेर पाडा आणि तिथून पशुवैद्यकांची संख्या तुम्ही कमतरता तिथून भरून काढा. आणि चालूला जे 5 शासकीय महाविद्यालय आहेत तुर्तता शासनाने दिलेले त्याच्यामध्ये तुम्ही स्टाफ वाढवा आणि तिथं एंट्री कॅपॅसिटी वाढवा आणि तिथून तुम्ही पशुवैद्यक बाहेर पडतील. आणि तुर्तता आता या डिसेंबरमध्ये 300 पशुवैद्यकांची बॅच अजून एक बाहेर पडते. तर म्हणजे असे भरपूर पशुवैद्यक आपल्याकडे अवेलेबल आहेत रजिस्टर. तर मग तुम्ही खाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालय कशासाठी काढत आहात असं आमचं शासन आहे. आणि शासनाला अजून एक निवेदन आहे की त्यांनी जो मापसू अमेंडमेंट ॲक्ट आणलेला आहे 2023ला तो चुकीच्या माहितीच्या आधारे आलेला आहे तो त्यांनी रद्द करावा अशी आमची शासनाला विनंती आहे. माझं नाव नागनाथ सुभाष केदार, कॉलेज ऑफ वेटनरी ॲनिमल सायन्स उद्योग.